महाराष्ट्राचा दिलासा जी श्रीकांत. दुर्दम्य इच्छाशक्ती, आंतरिक तळमळ, कर्तव्याप्रती निष्ठा, प्रामाणिकपणा आणि सकारात्मकता हे सद्गुण एकत्र आले की त्यातून व्यक्तीमध्ये एक आत्मबळ तयार होतं आणि या आत्मबळाच्या आधारे ती व्यक्ती कालगतीवरही विजय मिळवून जाते. हाच प्रत्यय देणारं विनयशील व्यक्तिमत्व लाभलं अकोल्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या रूपानं. अकोला जिल्हा प्रशासनाच्या रथाचं सारथ्य त्यांनी स्वीकारलं. निहा महसुली रथ प्रगतीच्या दिशेने गतिमान झाला. महाराष्ट्र शासनाला अपेक्षित असलेली प्रशासनातील सुलभता, सहजता, पारदर्शकता, गतिमानता व लोकाभिमुखता प्रशासनात निर्माण करून सुशासन निर्माण करण्यात जी श्रीकांत निश्चितच यशस्वी झाले आहेत. आपल्या सहकाऱ्यांच्या सुखदुःखाची काळजी वाहणारा नि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांमध्ये स्वतःला पाहणारा हा जिल्हाधिकारी माणूस म्हणून खरोखरच खूप मोठा आहे. त्यांच्या या संवेदनशीलतेमुळे त्यांनी आज सामान्य जनमानसाच्या मनात आपुलकीचं स्थान निर्माण केलं आहे. प्रशासनाच्या प्रत्येक उपक्रमात त्यांना व्यापक स्वरूपात मिळणारा लोकसहभाग, सहकार्य व पाठबळ ही त्यांच्या यशाची पावतीच होय. शाळाबाह्य बालकांचा शोध घेण्यासाठी वाड्यावस्ती व झोपडपट्टीतून पायपीट करणं, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं, अनाथ लेकरांचं पुनर्वसन करणं, शाळांतून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शाळा डिजिटल करणं, प्रत्येक गाव स्वच्छ व सुंदर करण्यासाठी गावोगाव जाऊन स्वतः नाल्या साफ करणं, आत्महत्यामुक्त गाव करण्यासाठी गावकऱ्यांचं समुपदेशन करणं, त्यांना शपथ घ्यायला लावणं. एवढंच नव्हे, आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना रोजगार मिळवून देऊन त्यांना जगण्याचा दिलासा देणं, काट्याकुट्यातून खडक कपारीतून नदी पात्राची परिक्रमा करणं, कडाक्याच्या उन्हातही खेडोपाडी जाऊन जलयुक्त शिवार कामांची पाहणी करणं, लोकसहभागासाठी स्वतः श्रमदान करणं आणि हे श्रमदानाचं काम करताना कर्तव्यपूर्तीचं आणखीन एक उदाहरण आपल्या समोर येतं. त्यांच्या अर्धांगिणीच्या रूपानं आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून केवळ घरातच नव्हे तर घराच्या चौकटी बाहेरही त्यांच्या कार्यात सहभाग नोंदवणाऱ्या त्यांच्या पत्नी सोनम सावलीप्रमाणे त्यांची पाठराखण करीत होत्या. हे विशेष. जनसामान्यांच्या समस्या जाणण्यासाठी सामान्य होऊन कधी सायकलनं तर कधी एसटी बसनं प्रवास करणं, कधी मातीचे गणपती करून पाहणं. इतकंच नव्हे तर महिलांना जाणवणारी भट्टीतील आगीची दाहकता जाणून घेण्यासाठी स्वतः पोळी लाटून व भाजून पाहणं. अकोलेकरांच्या आरोग्यासाठी वॉकथॉनमध्ये धावणं, स्वसुरक्षिततेसाठी शिरस्त्राण म्हणजेच हेल्मेट वापराची सक्ती करणं, त्यासाठी जनजागृती करणं, उत्साहामध्ये बेधुंद होऊन नाचणं. त्यांच्या अशा एक ना अनेक कितीतरी बाबी जनमानसावर छाप पाडून गेल्यात. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, टीचिंग जिओग्राफी, मिशन 500, निशुल्क PAT PMT मार्गदर्शन वर्ग, महाआरोग्य शिबिराचे आयोजन, महाराजस्व महाशिबिराचे आयोजन यासारख्या अनेक उपक्रमांसोबतच उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने विशेष दखल घेतलेला व राज्यालाच नव्हे संपूर्ण देशाला पथदर्शक ठरावा असा मिशन दिलासा उपक्रम हा तर जी श्रीकांत यांच्या शिरपेचातील मानाचा तुराच होय. चला तर मग जनमानसातील जिल्हाधिकाऱ्यांना भेटूया. जी श्रीकांत अकोल्याचे जिल्हाधिकारी. अकोला जिल्ह्याच्या इतिहासामध्ये
अतिशय कर्तव्यदक्ष, तरुण, तडफदार अशा तऱ्हेचं एक वेगळं व्यक्तिमत्व आता अकोला जिल्ह्याला पाहायला मिळत आहे. आपल्याला माहिती आहे की अकोला म्हणजे भरपूर चॅलेंजिंग जिल्हा पूर्ण राज्यांमध्ये असा ओळख आहे. पण मागचे 1 वर्षांमध्ये मी आणि कलेक्टर सर कमीत कमी 350 जे गाव आहे तिथे भेटी दिला होता. आणि प्रत्येक ठिकाणी जे विषय आहे, जसे मी सांगितले जलयुक्त शिवार अभियानची काम आहे किंवा मिशन 500ची जे डिजिटल शाळा करायची ते काम आहे, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जे करायची होती ते, तसेच आपण नरेगा अंतर्गतसुद्धा नरेगा विहिरी भरपूर मंजुरी करून पूर्ण केलेलं आहे. हे सर्व जे आहे ते कलेक्टर सरांचे जे मार्गदर्शन होता आणि ज्यांचे जे प्रेरणा होता, एक स्पेशल म्हणजे आपल्या जिल्ह्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, ते प्रेरणा अंतर्गत आपण 100% अचीव केलेलं आहे. भारत माता की जय. अकोला जिल्ह्याच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचं स्वतः परिश्रम करणारा, स्वतः एक विजन असणारा आणि सगळ्या नागरिकांचा सहभाग याच्यामध्ये विकास कामांमध्ये घेऊन काम करणारा जिल्हाधिकारी माझ्या तरी पाहण्यामध्ये नाही आहे. लोकाभिमुख विकासात्मक प्रशासन देण्याचा प्रयत्न माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी मागच्या 1 वर्षामध्ये या ठिकाणी केला. लोकांसाठी आणि विकासासाठी झपाटलेला अधिकारी अशा प्रकारे सरांचं मी या ठिकाणी वर्णन करतो. मिशन विलासा या घडी पुस्तकाचं प्रकाशन इथे साकारलं जात आहे. खूप कमी वेळा असं बघतो की शेतकऱ्यांचे विषय इतक्या जिव्हाळ्याने, एवढ्या कळकळीने कोणत्या कलेक्टरने घेतलेला आहे. अकोला कलेक्टर द्वारा दिलासा अभियान जो चलाया गया है उसे बॉम्बे हाईकोर्ट ने तक मान्यता दी. मला आज लय अभिमान वाटून राहिलं की म्हणजे काहीतरी आपल्या पाठीमागं देवच उभं राहिला. या माध्यमातून निश्चितच शेतकऱ्यांना रोजगाराभिमुख साधने मिळाली आणि त्यातून आत्महत्यामुक्त होण्यासाठी सुद्धा प्रयत्न झालेले आहेत. स्मरून संकल्प करतो की आत्महत्या करणे हा कुटुंबाला व गावाला कलंक असून तो आम्ही कधीही लागू देणार नाही. की वाऱ्यावर झुलणारं पाता आहात तुम्ही, जीवापाड जपावं असं नातं आहात तुम्ही, आणि शहराच्या नव्हे जिल्ह्याच्या दरबारावर पहारा देता तुम्ही. ज्यांना सारे सोडून गेले त्यांना सहारा देता तुम्ही. अकोल्याचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत ट्रीटमेंट घेत होतो त्यांची, तेव्हा त्यांचे डिस्कशन्स हे रुग्णात संबंधित असायचे. या OPD तिकीटमध्ये खाली एक आपण संदेश लोकांना देऊया, जे येणारे रुग्ण आहेत त्यांना, असा आपण विचार केला. घरात शौचालय बांधून घ्या, अन्यथा वारंवार दवाखान्यात या. उन्होंने जो सैनिटाइजर के बारे में जो लिया है वो खुद हाथ में झाड़ू लेकर साफ सफाई के लिए निकल पड़ते हैं, ताकि दूसरे लोग जो उन्हें देखते हैं वो अनुमित करते हैं. स्वच्छता दिख रही है पर गंदगी जो हो रही है वो अब हम लोगों के कारण, जो हम सिटीजन्स लोग हैं, जो हम इसे नहीं ले रहे हैं सिरियसली, उनके कारण हो रही. मी तर असं म्हणेल की ते तर एक उच्चपदस्थ अधिकारी आहेत, परंतु त्यांच्यातील अधिकाऱ्यापेक्षाही त्यांच्यामधील माणूस हा निश्चितच मोठा आहे आणि त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळं महत्त्व त्यामध्ये दिसून येते. माननीय जिल्हाधिकारी महोदय अकोल्यामध्ये रुजू झाल्यापासून सर्वप्रथम सर्व जनताचे जे प्रश्न होते त्याबद्दल जनता आणि अधिकारी यांना समक्ष उभे करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा उपक्रम सुरू केला. स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दर महिन्याच्या 5 तारखेला एक जे चांगले मार्गदर्शन करणारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे या स्पर्धा परीक्षांमधले तज्ज्ञ आहेत, त्या तज्ज्ञांना बोलावून मोफत त्यांना या मार्गदर्शनाची संधी त्या ठिकाणी उपलब्ध सरांनी करून दिली आणि सातत्याने तो उपक्रम सुरू आहे. हजारो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा मिळतोय. आता मी भरपूर कलेक्टर सरांची ड्युटी केली, पण सर्व कलेक्टर सरांच्या याच्यातून हे खूप वेगळे सर आहेत. सरांसोबत कोणत्याच गोष्टीचं जाणीव होत नाही. ड्युटी करताना जेवणाचं आम्हाला विचारतात. सर आम्हाला नेहमी म्हणायचे की व्यायामानं एकदम तब्येत चांगली राहते. आम्ही सरांसोबत रनिंग केली, आम्ही सरांसोबत जिम पण खेळतो, आम्ही सरांसोबत स्विमिंग पण केलेलं आहे, पण कधी असं जाणवलं नाही हे सर आमचे बॉस आहेत म्हणून.
जगामध्ये प्रेमाशिवाय दुसरं काही गोड नाही. खूप पाहिले जिल्हाधिकारी, परंतु जी श्रीकांतांना तोड नाही, असंच या ठिकाणी प्रत्येकाच्या काळजातून निघणारे हे बोल आहेत. व्यापाऱ्यांच्या फेवरमध्ये आहे. फेअर बिझनेस असतील किंवा जे चांगल्या प्रॅक्टिसेस असतील तिथे ते नेहमी सपोर्ट करतात. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर एक जिल्हाधिकारी जसा असावा तसा हा जिल्हाधिकारी आहे. जे म्हणणं आहे ते तुम्ही लेखी द्या ना. लेखी दिल्यामुळे मला कळेल व्हेरीफाय करता येईल. त्या माध्यमातून सांगायचं की यापुढे तुम्ही हे यू आर गोइंग टू बी पार्ट ऑफ दॅट. चोरीच्या रेती हे मोठी गुन्हा आहे, परंतु चोरीच्या रेती विकत घेणे हा आणखी मोठी गुन्हा आहे. अंधारलेल्या वाटेसाठी तारा आहात तुम्ही आणि गुदमरणाऱ्या जीवासाठी वारा आहात तुम्ही. रखरखणाऱ्या वाळवंटातील हिरवळ आहात तुम्ही. अत्तराच्या कुप्पीतील दरवळ आहात तुम्ही. सुदाम्याच्या मनाची ओढ आहात तुम्ही. शबरीच्या बोरासारखे गोड आहात तुम्ही. किलबिलणाऱ्या पाखरांचा थवा आहात तुम्ही आणि भळभळणाऱ्या जखमेसाठी दवा आहात तुम्ही. कधी कधी फूल कधी अंगार आहात तुम्ही. कधी कधी फूल कधी अंगार आहात तुम्ही. लढणाऱ्याच्या तलवारीची धार आहात तुम्ही. लढणाऱ्याच्या तलवारीची धार आहात तुम्ही आणि बहरणाऱ्या जिल्ह्याचा शृंगार आहात तुम्ही आणि भारत मातेच्या गळ्यातील हार आहात तुम्ही. मी काय वेगळं नाही केलं. मी ज्या वेळेला सामान्य नागरिक होतो, मला ज्या जिल्हाधिकारीकडून मला अपेक्षा होत्या, मी तेच आज मी जिल्हाधिकारी होऊन जे सामान्य जनतेच्या अपेक्षा आहेत तेच मी पूर्ण करून राहिलो. मला आणखी भरपूर काम करायचे आहेत. प्रत्येक लोकांना आम्ही काय 100% समस्या पूर्ण करू शकत नाही, परंतु जेवढं शक्य झालं गेलं 1 वर्षामध्ये ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की मला ते सांगत असतात की राणे साहेब, माझ्याकडे निधी भरपूर आहे, तुम्ही शहराच्या विकासासाठी पाहिजे तेवढा निधी घ्या आणि माझ्याकडून हवे ते आदेश मी तुम्हाला विकासाच्या कामासाठी करून द्यायला तयार आहे. आणि याची प्रचिती मला आलेली आहे. आम्हालासुद्धा त्यांच्यासोबत काम करताना अतिशय आनंद होतो. आणि कुठल्याही व्यक्तीला, कर्मचाऱ्याला, सरकारी कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला जर अशी साथ मिळाली तर निश्चितच विकासाची कामं करायला फार मोठा मानसिक आधार असतो. 1 वर्षाची ही कारकीर्द अतिशय प्रत्येकाला समाधानकारक, प्रेरणादायी आणि कुणीही तुमचा नावलौकिक विसरू शकणार नाही अशा तऱ्हेची ही अतिशय चांगली कारकीर्द आहे. त्यामुळेच आपल्याला जनतेच्या काळजामध्ये स्थान आहे आणि निश्चितपणानं आपल्या हातून अशीच लोककल्याणकारी कार्य होत राहावी, त्यासाठी सबंध जनता तुमच्या पाठीशी आहे. जी श्रीकांत सर, आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहोत. आणि म्हणून प्रशासनातील एक आदर्श अधिकारी आणि माझे गुरु म्हणून मी त्यांना आदराचं स्थान या ठिकाणी देतो. स्वतःच्या जन्मभूमीपेक्षा अकोला या कर्मभूमीला आपल्या हृदयात अत्यंत महत्त्वाचं स्थान देऊन आय लव्ह अकोला, माय डिस्ट्रिक्ट, माय प्राईड हे ब्रीद केवळ भिंतीवरच नव्हे तर आपल्या हृदयात कोरून अकोला जिल्ह्याच्या विकासासाठी अहर्निश चिंतन व परिश्रम करणारे जी श्रीकांत आज अकोलेकरांच्या काळजाचा अविभाज्य भाग झालेले आहेत. जीव ओवाळून टाकावा असा हा आमचा हृदय पंढरीचा कानडा विठ्ठलू. शुभेच्छारूपी निरांजनाने या विठ्ठलाचे आयुष्य उजळून निघो. आनंदाच्या सरी त्यांच्या जीवनात अविरत बरसत राहो, हेच ईश्वर चरणी मागणं.